महाग पडू शकतो सुगम फायटरला. धडाडीचे फलंदाज प्रशांत गोतारणे. सामना जिंकला तर पूर्ण श्रेय दीपक काकांना जाईल. बघूया सुरेश आणि समोर प्रशांत. सुरेशच्या समोर प्रशांत. चला सामना सुरू करा. षटकातला पहिला चेंडू 27 धावा करायचे. 27 पहिलाच वाईट चेंडू सुरेश यांच्याकडनं. धावसंख्येत भर पडली 1. नो बॉल आणि एका धावसंख्येने वाढ. नो बॉल एका धावसंख्येने वाढ. तीन धावा. चेंडू लागून झालेले 1. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र 1 धाव. धावसंख्या 4. चेंडू टाकून झाले 3. 3 चेंडू टाकून. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या 5. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या 6. चेंडू टाकून झालेले 5. शेवटचा चेंडू. 5 चेंडू झाले. 5 चेंडू 5. धावा 6. हा तो सगळं पकडून 6 धावसंख्या. जाऊ दे ना. एक षटक टाकून पूर्ण. 7 धावसंख्या झालेले. 1 षटक टाकून पूर्ण झालेले. अजूनही 20 धावसंख्यांची गरज. 3 षटकामध्ये 20 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 20 धावा. 18 चेंडू मध्ये 20 धावा. गोलंदाज भूषण. धावसंख्या 8. 1 ने वाढते. 17 चेंडू 19 धावा. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. अद्वैत यांच्याकडनं तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू आणि आता मात्र घरकुल समाचार घेण्याचा प्रयत्न. पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव धावून पूर्ण. एकूण धावसंख्या 9. चेंडू टाकून झालेले या षटकातले 3. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 9. आता मात्र इथे विकेटचं पतन. चार चेंडू षटकातले झालेले टाकून जमिनी. 4 चेंडू झालेले. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 9. पुढील फलंदाज येत आहेत ते अनिकेत. या ओव्हर मध्ये 2 बॉल बाकी. 4 बॉल. 4 चेंडू टाकून झाले. पुढचा चेंडू पंच वाईड. धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. 1 ने वाढ होते. धावसंख्या 11. 5 बॉल. षटकातला कदाचित शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा 1 धाव. षटक टाकून पूर्ण झालेले. धावसंख्या 12 झालेली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. 14 धावांची गरज आहे. 15 रनांची आवश्यकता. 12 बॉल. 15 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज.
12 चेंडू मध्ये 15 धावा. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता शुभम फायटर्सला विजयी होण्यासाठी. जय कन्स्ट्रक्शनची टीम सज्ज आहे क्वार्टर फायनलच्या लढ्यासाठी. वाईट एका धावसंख्येने वाढ. धावसंख्या 13 झालेली. 14 रनची आवश्यकता. 12 एवढं सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि चौका वाचवलेला आहे. 13 रनची आवश्यकता 11 बॉल मध्ये. 11 चेंडू 13 धावांची गरज. सुरेश एक धाव धावून पूर्ण. धाव संख्या परिस्थिती 15 वरती. 10 बॉल मध्ये 12 रनांची आवश्यकता शुभम फायटर्सला विजय होण्यासाठी. पुढचा चेंडू सुरेश यांचा आणि तेवढाच वेगाने मारलेला फटका. पंच. 4 धावा. धाव संख्या परिस्थिती 19 वरती. 9 बॉल मध्ये 8 रनांची आवश्यकता 9 चेंडू 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. 9 चेंडू. एक अतिरिक्त धावांमध्ये वाढ. धाव संख्या परिस्थिती 20 वरती. 8 चेंडू 7 धावा. पंच. वाईटचा इशारा. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावांमध्ये वाढ. धाव संख्या परिस्थिती 21 वरती. आता मात्र खताडा होताना दिसत आहे. 21 झाले धावा. 8 बॉल मध्ये 6 रनांची आवश्यकता. आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आविष्कार. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 4. 7 मध्ये 4. 7 चेंडू 4 धावा. 23 झालेले आहेत. लास्टचा बॉल. 7 चेंडू 4 धावा. 4 धावा. चेंडू 7 धावा 4 फक्त. अतिशय सुंदर रणनीती. स्ट्राईक आपल्याकडे कायम ठेवलेली प्रशांत यांनी. आता 3च धावांची गरज आहे फक्त. 6 चेंडू मध्ये. आता रूपक होताना जरा खुश दिसत आहेत. पुढील गोलंदाज येत आहेत ते संदीप गोतारने. जय कन्स्ट्रक्शन आपण तयार राहायचंय. पुढील लढतीसाठी जय कन्स्ट्रक्शनने तयार राहायचंय. 3 धावांची गरज आहे. चेंडू 6. संदीप गोतांडे काय कमाल दाखवतील बघूया. त्यांच्या हातामध्ये सर्व कला आहे. पंच. पंच. कल्पेश आणि समीर आउट. विकेट. बरोबर आहे रे. रूपक बरोबर आहे. काय वाटत 5 निर्णय अंतिम. प्रसादांना भीती भरलेली. आला अंगावर झोपला तर वाट लावून टाकणार.
चुरा होते, चुरा चुरा. प्रसादला भीती भरलेली आहे. चला तीन धावांची गरज आहे. पुन्हा 3 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 3 धावांच्या 5 चेंडू 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. पंच धावा 2. आता मात्र एका धावेची गरज आहे फक्त. 4 बॉलमध्ये 1 धावाची रन. 4 चेंडू आणि धाव 1. आणि आउट आउट. विकेट आहे. स्वतः विकेट सोडलेली आहे प्रशांत यांनी. 3 चेंडू मध्ये एका धावेची गरज. 3 चेंडू मध्ये 1 धाव. तीन चेंडूंमध्ये एकच धावाची आवश्यकता सुगम फायटरला जिंकण्यासाठी. प्रसाद तुला काही बोलायला अधिकार नाही. काय गरज नाही. त्याच्याकडे ना 3 चेंडूंमध्ये 1 धावाची आवश्यकता. चौकार, विजयी चौकार सुगम फायटर्स कडनं. जिंकलेल्या संघाचे काढून घेतला ना. पुढच्या टॉस साठी यायचंय. जय कन्स्ट्रक्शन वर्सेस पुढील सामना होईल तो जय कन्स्ट्रक्शन वर्सेस सुगम फायटर्स. पुढील सामना वर्सेस जय कन्स्ट्रक्शन. चला दोन्ही संघांनी टॉस साठी या. दोन्ही संघांचे कर्णधार सेमीफाइनल का मुकाबला आपके सामने जय कंस्ट्रक्शन वर्सेस सुगम फाइटर. चला सेमीफायनल. जय कन्स्ट्रक्शन वर्सेस सुगम फायटर्स. टॉस साठी यायचंय. बाउंड्री का बदला बाउंड्री से. सुगम फायटरचे चाहते अमित गोतारणे यांनी पण केलेला आहे. जर सुगम फायटर जिंकली तर अंमली पदार्थांचं सेवन केले जाईल. हारली तर आयुष्यभर अंमली पदार्थांचं सेवन केले जाणार नाही. चला सर दोन्ही संघ चला. सुगम फायटर टॉस साठी चला फटाफट. टॉस करून घ्या. मीटिंग नंतर करा. टॉस करून घ्या. चला जय कन्स्ट्रक्शन वर्सेस सुगम फायटर. टॉस करा. हे टॉस चला जय कन्स्ट्रक्शन. हा चला बोला. काय जय कन्स्ट्रक्शन काय घेणार. टॉस विन जय कन्स्ट्रक्शन. काय घ्यायचं. जय कन्स्ट्रक्शनने आपला निर्णय कळवायचा आहे. त्यांना एक सेकंड चान्स भेटलेला आहे. काय करणार जय कन्स्ट्रक्शन. बॅटिंग की बॉलिंग. त्या गोल्डन चान्स होते. काय करतात बघूया. हे काय रे. गोल्ड बनवतात की चांदी बनवतात. बॅटिंग जय कन्स्ट्रक्शन आणि बॅटिंग घेतलेली आहे. सुगम फायटर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्या. तटस्थ पंच चला फटाफट.
भूषण गोतारणे चला फटाफट पंच दीपक काका टेन्शन मध्ये चौका मारून तर मारू आणि वरून सगळी सत्यानाच लागली. बदला चौकाच आहे. हार जीत चलती रहेगी. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज पाठवा मैदानामध्ये आपले फलंदाज पाठवा. चला 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 चला. फलंदाज मैदानामध्ये आले. क्षेत्ररक्षण लावून घ्या. शुभम फायटर क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोच राजेश गोतारणे मैदानाच्या बाहेरनं कोचिंग करतायत. बघूया आता त्यांचं किती सक्सेस होतंय. काय मंत्र त्यांनी दिलेलं आपल्या संघाला. चला दोन्ही संघ मैदानामध्ये आलेले आहेत. फक्त बॅट्समन आणि फिल्डर्स मैदानात, बाकी सगळे बाहेर. चला सेमीफायनल का तगड़ा मुकाबला. जय कंस्ट्रक्शन वर्सेस काय करतो याच्यावर ना फायनलला बोलतोय. याच्यावर ना सागर हो इकडे बघ ना वरती तुझ्या मारतो. मारू ना सागरवर बघ. इकडे बघ. चला पंचचा तटस्थ पंच भूमिका. समीर नको निकेतच्या पोटऱ्यात दिल्या होत्या. दुसरा घ्या समीर गायकवाड. चला चला चल येतो राजवर घे. इकडे मार. अरे यांच्या पण घे वर. हा आमचा वर. बालू मार. खिचडी भात बालूला खिचडी भात. चला फटाफट. भूषण पंच म्हणून कल्पेश आहे, समीर आहे, लाईन बन राहा. चला हाय व्होल्टेजचा सामना आहे. बघूया जय कन्स्ट्रक्शन वर्सेस शुभम फायटर. बघूया चुरशीचा सामना. निर्धाव असा चेंडू. सुगम अरे एक मिनिट जिंकली बघबळच होत रे. धावसंख्या परिस्थिती 2 वरती. बॉल होता 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या परिस्थिती 2 वरती. सामना करतायचे प्रतीक, गोलंदाजी करतायचे प्रशांत. त्यांच्या हातातून डिक्लेअर झोन मध्ये जाते. धाव मिळते ती 1. धावसंख्या परिस्थिती 3 वरती. 4 बॉलच्या पतनानंतर आणि आता मात्र चेंडू बोगता खाली निघून गेला. आणि 7 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अमित गोतारणे यांचं टेन्शन वाढलेले आहे. खंदे समर्थक. चला बघूया पुढचा चेंडू. प्रशांत यांचा सामना करतील अल्पेश. आणि त्याच क्षमतेने मारलेला चेंडू 1 धाव.
होताना दिसत आहे. 8 धावा झालेल्या आहेत पूर्ण. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ए बंटी भाई हो 8 कॅमेरामॅन तू बघ तिकडे प्रतापांनी गोलंदाजी घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे. कुठे तू पण इकडे ते ट्रॉलीच्या इथं अनिकेत वर्सेस सोनू मॅच ठेव बघूया. आणि ते वरती पंच, 2 धावा. अरे तो मोठा लोड धाव संख्या 10. दिसला का अरे 2 टोपी धावा. घातली तो टोपी घातली तो त्याच्यावर मार मार बल्याला ऍडजस्ट करायला लागला. बल्या ब्रेस मारून तिथे रेस मारून मारलास का तन्मय उंच उडी मारण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. बघूया. रोखणं गरजेचं आहे ते. डॉट बॉल 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 10 वरती. धाव संख्येची वाढ 11. 3 बॉल धाव संख्या पोहोचली 11 वरती. सामना करण्यासाठी येतात ते अल्पेश. बॉल घेऊन येतात ते अनिकेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये जाते आणि धाव संख्या पोहोचली 12 वरती. पुढचा चेंडू बघूया सोनू काय करतो. पुढचा चेंडू आणि आता मात्र उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण प्रताप काकांकडे. पंच नो बॉल. नो बॉल. धाव संख्या 13. 13 धाव संख्या. धाव संख्या पोहोचली 13 वरती. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण धाव संख्येत वाढ. धाव संख्या 14. बाउंड्री 14 नंतर पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा एक धाव रोखण्यामध्ये यशस्वी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 15 वरती. 15 धाव संख्या आहे. 2 षटक टाकून झालेले. 2 षटक बाकी आहेत. एक धाव रोखणं गरजेचं आहे. ऑनलाईन आहे ना चेक कर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. धाव संख्या 15 झालेली आहे. एक धाव. धाव संख्येत वाढ. 1 धाव वाढलेली आहे. 16. पुढचा चेंडू आणि आता मात्र 2 की 4. 2 धावा. 2 धावा. धाव संख्या पोहोचली गेला ना 2 बॉल 18. अल्पेश यांचं म्हणणं आहे की पावडर द्या. अन्मय सगळं झालंय. कापड तुझ्या वेळी बाजूला होती सगळं. आणि आता मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. रोखण्यामध्ये अनिकेतला यश. धाव संख्या 19. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 19 वरती. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मध्ये.
पंच 4 धावा. आता मात्र 4 धावा गेलेल्या आहेत. धावसंख्या 23 झालेली. धावसंख्या 23. चला धावसंख्या आता मात्र 23. धावसंख्येला रोख लावण्यामध्ये कुठेतरी आणि षटक पूर्ण. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 29 23 वरती. 23 धावसंख्येनंतर आता मात्र पुष्पराज. चला बघूया. जय कन्स्ट्रक्शन सामना संथ गतीने घेतला तरी चालेल. आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि की त्यांनी आतापर्यंत संघासाठी 3 ते 4 चौके वाचवलेले आहेत आणि खूप असं सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं बघायला मिळत आहे. कुठेतरी विकेटची इथे गरज. आणि आता मात्र 1 धाव. डिक्लेअर झोन जाते. धावसंख्या पोहोचते ती 25 धावा झाल्या. 25. 2 बॉल. 2 चेंडू टाकून झाले. 25 धावसंख्या झालेली. 4 चेंडू टाकायची शिल्लक. आता मात्र वाईट. धावसंख्या 26. 1 ने पुढे सरकती. पुन्हा 4 चेंडू टाकायची शिल्लक. निर्धाव 26. 3 चेंडू झालेले आहेत या ओव्हर मधले. 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र कडक बाउंड्री. आणि खरपूस असा समाचार घेतलेला आहे. सोनू यांनी खरपूस असा समाचार घेतलेला. धावसंख्या 30 झालेली आहे. लास्टचे 2 बॉल बाकी आहेत. 30. प्रेक्षकांवरती इकडे 2 कॅमेरा चेंडू शिल्लक आहेत. भल्या तू लाईट मारून घेऊ. 2 चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा कडक मारला चेंडू. आणि आता मात्र पंच धावा 2. खडखर असा स्कोर 32 झालेला आहे. 32 स्कोर. 9 चेंडू आणि 1 धाव. धावसंख्या 34. धावसंख्या 34. पंच 34 आणि 4 38 धावसंख्या झालेली आहे. सोनू यांची अतिशय सुंदर अशी फलंदाजी. 38 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. अमित गोतारने टेन्शन पणाला आलेलं आहे. काय करू काय नको करू असं झालेलं त्यांना. बघूया. जय कन्स्ट्रक्शनचे मालक अतिशय आनंदात आहेत. आम्ही मगाशी चर्चा बघत होतो. तन्मय गोतारने जनार्दन गोतारने शेजारी उभे होते. कदाचित डावपेच त्यांनी बदलला असेल. काहीतरी मांडवली झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तन्मय मॅचचा अंतिम निर्णय व्हायच्या आधी चिलखत घालून घेईल. चला. धावसंख्या जरी 38 असल्या तरी बळ मोठं असणं गरजेचं आहे. ध्येय मोठं असणं गरजेचं आहे. 38 रन झालेले. 39 करायचे आहेत.
चेअरअप सुगम फायटर्स आणि जय कन्स्ट्रक्शन दोन्ही संघांनी खूप चांगलं असं योगदान दिलेलं आहे आणि दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचतात म्हणजे मातब्दार संघ आहेत. 24 बॉल मध्ये 39 धावांची गरज. आता मात्र समोर डायरेक्ट टायगर वाघ्या. वाघ्या समोर आहे, बघूया काय होतं आता. चला वाघ्या समोर प्रशांत. वाघ्या यांचा पहिला चेंडू आणि पंच 2 धावा. आणि तेवढं सुद्धा क्षेत्ररक्षण. दोन बॉल धावसंख्या उपस्थिती 3 वरती. चला बघूया विजयांचा पुढचं चेंडू. पंच नो. 2 बॉल धावसंख्या उपस्थिती 4 वरती. वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईड. धावसंख्या उपस्थिती 5 वरती. बॉल होत आहेत ते 2. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळ चालू करा. 2 चेंडू टाकून झालेले फक्त. धावसंख्या 5. 1 6. बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या उपस्थिती 6 वरती. सुंदर असे क्षेत्ररक्षण. एकूण धावसंख्या 7. चेंडू टाकून झाले 4. 4 चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू मच्छिंद्र समोर बघूया काय करतात. आणि 1 धाव. 8. 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. खेळताय ते प्रशांत. धावाचा चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता शुभम फायटरला विजयी होण्यासाठी. 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. काहीसं सोपं आणि काहीसं असं अवघड आव्हान. स्वतः कोच राजेश गोतरणे त्यांना इन्स्ट्रक्शन देताना बॉलर्सला. एक रन मिळते. 2 बॉलांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 9 वरती. बॉलिंग घेऊन येत आहेत ते अल्पेश. बॅटिंग करतात ते किती 2 धावा. 2.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वरती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. 4 चेंडू झाले ना समीर? 4. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. 2 निर्धाव चेंडू गेलेले आहेत या षटकामध्ये. पुढचा चेंडू आणि आता मात्र खरपूस समाचार. समीर काय? अंपायरचा डिसिजन 4 धावा. 4 चौकार. बॉल 5 टाकून द्याल. 5. धावसंख्या पोहोचते ती 15 वरती. आता 13 बॉलामध्ये 24 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता शुभम फायटर्सला विजयी होण्यासाठी. आता धावसंख्येचा पतंग झालेले 16. 16 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 12 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता शुभम फायटरला विजयी होण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 23 धावा सुगम फायटरला पाहिजे जिंकण्यासाठी. बघूया प्रत्येक बॉलला 2 धावांची आवश्यकता शुभम फायटरला विजयी होण्यासाठी. 23 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 23 धावा. चला विजय सामना करतील मच्छिंद्र. अरे तू आहे का आपल्याला 11 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. किती नशीब काय चापट मारले तेवढे स्पीड लागली. काय पंच 4 रन. 4 रन पूर्ण झालेले धाव. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावसंख्या झालेली आहे. 21 आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 9 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. चेंडू 9 धावसंख्या गरज आहे जिंकण्यासाठी 18. आणि आता मात्र खणखणीत चौकार. 8 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. लाली माझी मुलं ट्रॉफीला भेटले फक्त तुला. माझी मुलं बघ आमची 25 धावा पूर्ण झाल्या. पुढचा चेंडू आणि आता मात्र 1 धाव. केली आमच्यात अक्षरा वरती पुढच्या वरती गटात गेला का शेवटचा चेंडू. 7-13. 7 बॉलामध्ये 13 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. आपली टीमचा चोप होता ना. अख्खे बॉलरचा चोप होता आपल्या बॉलरांचा बॅट्समॅनांचा. आपले बॉलिंग नव्हतं एवढा आणि अख्खे बॉलर बॅट्समॅन बॉलरांचा चोप दिला. 5 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. पप्पू ठरलेला काल पहिल्या दिवशी. पहिली चेक कल्पेश काय सगळ्यांना मारते. आज 3 मॅच पाहिजे होते. आज 3 मॅच पाहिजे होते. टाइमेट 6 बॉलात 13. 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा.
तो बॉलर पण टफला होता आज ब्लॅक चिनी पहिली मॅच ते पण आपण लालीचा ना हरवला ना संपला विषय तुला बोलायचं हक्क नाही मी ट्रॉफी उचललेली नाही तरी तेव्हा किती रनाने हरवला तेव्हा सांग पंच तटस्थ राहायचंय, नो चेंडू वगैरे सर्व बघायचं आपण. चला हाय व्होल्टेज सामना आहे, बघूया. कोणती टीम तुझी 5 चेंडू 12 धावा. काय काय 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. चेंडू 5 धाव संख्या, गरज आहे 12. काय सांगत आता माझं बॉल सोडला होत नव्हत्याचा ना मग टमा पडला 4 चेंडू 12. 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. काल बोलतो किती पाहिजे काय करतात आपल्या संघासाठी? 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. आता मात्र बाहेर मारलेला चेंडू. सोनू 3 बॉल मध्ये 3 चौकारांची गरज. कांडी मोडशी 3 चेंडू मध्ये 3 चौकार पाहिजे. बघूया. निर्धावाचा चेंडू. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. अंगोल धरणार रे मी सगळे जय कन्स्ट्रक्शन विजयाच्या दिशेने कूच करताना त्यावरती मात्र जय कन्स्ट्रक्शनचा विजय झालेला आहे. फायनलचा मुकाबला आता होणार आहे जय कन्स्ट्रक्शन वर्सेस वीरा फायटर. जय कन्स्ट्रक्शन वर्सेस वीरा फायटर. थर्ड वरती जाते ते शुभम फायटर. इतकं बघ दिसतो. चला जय कन्स्ट्रक्शन वर्सेस वीरा टॉस करून घ्या. काय बोलत आकाश तुला आकाश काय बोलते 40 रन बघ आमची टीम चेस करू शकतो तुमची 40 रन बघ आमची टीम चेस करू शकते. जय कन्स्ट्रक्शन वर्सेस वीरा फायटर. चला टॉस करून घ्यायचा आहे. टॉस करून घ्यायचा आहे. कोण आहे द्या टॉस घे ना इकडं. अमोलला पंच द्या. अमोलला घ्या पंच. टॉस घे ना टॉस. दक्ष पंच. चला टॉस करा. चला पाणी प्या. हे तुमची काय सेटलमेंट ती दोघं मालक करून घ्या, पण खेळ इथं झाला पाहिजे. खेळ दाखवायचा आहे. मालकांची सेटलमेंट नको आम्हाला. टॉस उडवा. चला टॉस घ्या. मांडवली करू नका. तुमचे मेंबर आता बघून घ्या. मयूर तुझा मेंबर आहे की त्यांचा मेंबर आहे आम्हाला पण काय माहित नाही. अशी आता काय करत. चला 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 पंच टॉस उडून घ्या आणि सामना सुरू करा. चला अच्छा एवढ्या फक्त आमची टीम देऊ शकते 40. जुने चेंडू असणार आहेत आता फायनलला. चला टॉस करा. टॉस हे घ्या. टॉस करा. चला